स्वामी म्हणतात भक्ती विकल्प रहित असावी। परमेश्वर हा शुद्ध भावाचा भुकेलेला आहे आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी निष्कामपणे कर्म करीत राहणं हे उत्तम। या अखंड सौभाग्यवती भवा। हा तर मी कुठवर आलो होतो? निष्काम कर्म करणं आवश्यक आहे। तर आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळेचा अपव्यय न करता तो वेळ सार्थकी लावायचा। विनाकारण वेळ न दवडता, मौल्यवान वेळ न दवडता त्या वेळेचा सदुपयोग परमेश्वराची भक्ती करण्याकरता करायचा। आपल्या विद्वत्तेचा टेंभा मिरवायचा नाही। त्या अगोदर आपलं अंतःकरण किती शुद्ध आहे, आपण किती अंतरंगामध्ये पवित्र आहोत हे बघणं आवश्यक आहे। निर्मळ अंतःकरणानं परमेश्वराची भक्ती करायची। गुरुची सेवा करताना कोणतंही काम हलकं समजू नका। गुरुचा शब्द प्रमाण मानायला शिका। म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामींची सेवा करताना कोणत्या गोष्टींचं कटाक्षानं पालन करायचं। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। औक्षवंत, औक्षवंत, औक्षवंत। महाराज, आपण एवढं समजावून सांगूनही काहीच फरक पडला नाही। पालत्या घड्यावर पाणी। आमचे हे आणि आमचे भाऊजी आजही लावणीच्या कार्यक्रमाला गेलेत। महाराज, काय सांगावं आणि कसं सांगावं तेच कळत नाही हो। आपलेच दात आणि आपलेच ओठ। महाराज, आता तुम्हीच त्यांना आवरा हो। अहो, त्यांच्या ह्या छंदाचा परिणाम आमच्या लहानग्या मुलांवर होतोय। ते वडिलांना प्रश्न विचारू लागलीत। आम्हीही तुमच्या सोबत येतो म्हणू लागलीत। महाराज, काहीतरी करा हो। काय? अरे काय नाठाळेत हे दोघं जण। यांना अनेकदा समजावून सांगितलं तरी ह्यांच्या मेंदूमध्ये अजून प्रकाश पडत नाही। मला तोंड भरून आश्वासन देतात की आम्ही लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाही म्हणून, आणि लगेच शब्द फिरवतात। गुरुचा आदर ठेवायचा देखील भान नाही यांना। अतिशय निंद्य कृत्य आहे हे। माझे शिष्य म्हणून घेतात आणि असलं कृत्य करतात। आज मी त्या दोघांची खबर घेणारच। हा 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 हा, काय अप्रतिम लावणी सादर केली आहे बाईंनी आज। वा वा, या बाईमध्ये खरंच कला आहे। हो, इकडे गेल्याचं अगदी सार्थक झालं बघ। खरं बोललास बघ, मनाला समाधान लाभलं। महाराज, काय कसा झाला लावणीचा कार्यक्रम? उत्तम ना? नाही म्हणजे महाराज, आम्ही जाणार नव्हतो, पण महाराजांना कसं कळणार? आजच्या दिवस जाऊ आणि उद्यापासून बंद करू असंच ना? अरे तुम्ही असे वागू कसे शकता? सोन्यासारखा संसार आहे तुमचा। सालं सज्जन सद्गुणी बायका आहेत तुमच्या। 2 गोंडस गुटगुटीत मुलं आहेत। संस्कारक्षम वय आहे त्यांचं। लावण्यांचा संस्कार करणारा त्यांच्यावर
हे अति होत आहे. मी तुम्हाला शेवटचं निक्षून सांगतोय, यापुढे लावणीच्या कार्यक्रमाला गेला तर मी तुमच्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. नाही महाराज. आणि त्यानंतर तुम्ही माझे शिष्य सुद्धा राहणार नाही, समजलं? नाही महाराज. महाराज आम्हाला माफ करा, पण असं नका बोलू महाराज. महाराज आमच्याकडून अशी चूक नाही होणार परत. अरे कितीदा मला तेच तेच ऐकवणार आहात? नाही महाराज, हे शेवटचंच वचन देतो, आम्ही हवं असेल तर तुम्हाला. ठीक आहे, जा. स्वामी समर्था, मी इतक्या वेळा यांना समजून सांगितलं तरी यांना हे समजत का नाहीये? आता कोणत्या शब्दात मी यांना समजावून सांगू? तुम्ही यांना सद्बुद्धी द्या. स्वामी समर्था, यांना सद्बुद्धी द्या. स्वामी समर्थ. स्वामी नृसिंह, अरे म्हटलं होतं ना मी तुला, हे काम एवढं सोपं नाही. काही लोकांचा विकारांवर ताबा राहत नाही, वाकड्या वाटायला जातात ते. असे शिष्य चुकणार, त्यांना समजून घेणं सातत्याने हे गुरुचं कामच असतं, त्याची जबाबदारी असते. अरे ही केवळ शिष्यांच्याच नव्हे, गुरुच्याही संयमाची परीक्षा असते. अहो अहो अहो, कुठे निघाला? आणि इतकं झालं तरी हा? अगं काय म्हणायचंय काय तुला? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही आपले भजनाला चाललोय आम्ही. कसले अभद्र विचार आणता मनात? आमच्या मनात तसं काही नाहीये. हो ना, मग नक्की आहे तरी काय तुमच्या मनात? अगं भजनाला जातोय आम्ही, त्याला तरी जाऊ ना. नाही, तुमची परवानगी असेल तर जातो बाबा भजनाला. कसं आहे ना अण्णा, एकदा कानफाट्या म्हणून नाव पडलं ना की आयुष्यभर असं ऐकून घ्यावं लागतं. चल रे चल, आपल्याला वेळ नाही. चल. अहो, माझा बाई यांच्यावर विश्वास बसत नाही. पण माझा पूर्णपणे विश्वास आहे की हे दोघे लावणी ऐकायलाच गेलेत. तुम्ही थकलेला असलात तरी मी थकलेलो नाही, मान्य आहे. साम दाम दंड आणि भेद हे माझे चारी उपाय निष्फळ झालेले आहेत, पण माझ्याकडे अजून 5वा उपाय आहे आणि आता मी तो अंगीकारणार आहे, कारण ते ब्रह्मास्त्र आहे. आम्ही झोपले, विश्राम करते. एवढी रूपवान स्त्री कोण आहे? अहो, तुम्हाला माहित नाही? ही मीराबाई. हिचं नाचगाणं पाहून लोक मंत्रमुग्ध होतात असं ऐकलंय मी. तुम्हाला बरीच माहिती दिसते, पण ही इथे काय करते? ती आल्यावर कळेलच आपल्याला. बाळप्पा, कसली गुजबत चालली आहे? काही नाही स्वामी. स्वामी, स्वामी, तुम्ही मला इथे बोलावलंत यातच मी धन्य झाले. मीरा, आम्ही तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहोत, ती तू यशस्वीपणे पार पाडायचीस. तुम्ही माझ्यावर काही कार्य सोपवत आहात
यातच माझं आयुष्य धन्य झालं. आपण फक्त आज्ञा करावी. मी माझ्या जीवाचं रान करून ते काम नक्की पूर्ण करेन स्वामी. आई समजलं तुला? हो स्वामी. आपण फक्त आज्ञा करावी. बरं, येऊ मी? ये. अरे वंगण नसल्यामुळे होतंय. नाही नाही आता लागलं. आता काय अहो अप्पांना काय चाललंय? अरे या या या, आज इकडे कशी काय वाट वाकडी केली? अहो तुम्हाला काही कळलं का? काय? कशाबद्दल? तुमच्यासाठी खास एक बातमी आहे. आपल्या गावात नवीन नाचणारी बाई आली आहे. तिच्या पायात वीज आहे म्हणे, वीज. काय सांगताय काय? अहो अशा बातम्या आम्हाला तुमच्याकडूनच कळतात. अहो तुमच्यासारख्या दर्दी लोकांनाच यामध्ये रुची असणार नाही का? अहो म्हणून तर आम्हाला कळलं. त्याबरोबर लगोलग आम्ही इथे तुम्हाला सांगायला आलोय. आणि सळसळत नाचते म्हणे ती. अहो तिची नृत्य पाहताना डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही. आणि अशी काही ठसक्यात लावणी सादर करते. अहो काय तिची अदा, काय तिचा नखरा. लोक तोंडात बोटं घालून नुसती बागत बसतात. आणि हो तिचे फड फार रंगतात म्हणे. आता मुद्द्याचं सांगतो. आज संध्याकाळी तिच्या लावणीचा फड आहे. मग तुम्ही येणार ना? अहो आता विचार कसला करताय राव? हा मोका रोज रोज येत नसतो. अहो पर्वणी आहे, पर्वणी. वा, ती संध्याकाळचं जाऊच रे. पण आपल्या गावात एक जातीवंत कलाकार बाई आलेल्या आहेत. त्या कलाकार बाईंचं स्वागत नको का करायला? आपण स्वतः जातीने जाऊन त्यांना भेटायला हवं. नाहीतर त्या म्हणतील या गावात रसिक माणसंच नाहीयेत म्हणून. या दोघांच्या तोंडून त्यांचं वर्णन ऐकून त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे रे. तुझी इच्छा नाही झाली? अरे अण्णा अगदी मनातलं बोललास बघ. बरं कुठे भेटतील त्या बाई? गावातच कुठेतरी उतरल्यात. चला मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माहितीये ना जागा? तर मग कशाला वेळ दवडतायत? चला की लवकर जाऊया, तिला भेटूया आणि संध्याकाळचा कार्यक्रम ठरवून येऊया. चला चला लवकर चला. बघितलं, हे दोघेही परत आले. पीडाच झाली नुसती. आता ह्यांचं काय करायचं? आपण काय करणार? ते पण आहे. त्यांची संगत सोडा म्हटलं तर ह्यांनी ऐकायला नको. आपलं स्नान खोटं म्हटल्यावर आपण काय करणार? शी. अण्णा मला तर आता धीरच जात. महाराज महाराज आयुष्यमान भव. महाराज आपण इथे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. का? विश्वास न बसण्यासारखं काय आहे या? माझे शिष्य जर इथं येऊ शकतात तर त्यांच्या गुरुनी इथं यायला काय हरकत आहे? आणि मी नर्तकी मीराबाईकडे आलेलो नाही, तर माझी शिष्या मीराबाई तिच्याकडे आलोय. शिष्या? महाराज ही अशी नाचणारी बाई आणि तुमची शिष्य? महाराज मला काही संगती लागत नाही. का त्यात चुकीचं काय? नाच बघणारे, गौण पाठ करणारे, लावण्यांच्या कार्यक्रमाला जाणारे, गुरुचा आदर न ठेवणारे असे जर माझे शिष्य होऊ शकतात, तर कलेची साधना करणारी एखादी नारी माझी शिष्या नाही होऊ शकत? बरं ते जाऊ दे. तुमचं काही काम होतं का इथे? काय साचरायला काय होतंय? नाही म्हणजे
खर तर महाराज आम्ही बाईंना भेटायला आलो होतो. महाराज बाईंचं इतकं गुणवर्णन ऐकलं की जिज्ञासा स्वस्थ बसू देईना म्हणून आलो. नाही पण महाराज आपली आज्ञा असेल तर आम्ही लगेच माघारी फिरतो. नाही नाही, माझी ना नाही, मी तुम्हाला अडवणारही नाही. तुम्ही जरूर भेटा ना त्यांना. पण मीराबाई माझी शिष्य आहे आणि तिचा एक नियम आहे. नियम? कोणता नियम? ती आपली कला अशाच व्यक्तीसमोर सादर करते की ज्या व्यक्तीला मी अनुमती देऊन आतमध्ये धाडतो. खरं म्हणजे त्याकरताच तर मी इथं थांबलोय. तुम्हाला जर आतमध्ये जाऊन मीराबाईची भेट घ्यायची असेल, तिच्या कलेचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला मी सांगतो ते एक काम करावं लागेल. कोणतं काम महाराज? अप्पा, अण्णा, आता तुम्ही लावण्यांच्या इतक्या कार्यक्रमांना हजेरी लावता, म्हणजे बऱ्याचशा लावण्या तुम्हाला पाठ असतीलच, नाही का? तुम्ही बऱ्याचशा लावण्यांच्या कार्यक्रमाला जाता, होय की नाही? तुम्ही त्या लावण्या येता जाता गुणगुणत असाल, कारण त्याशिवाय तुम्हाला चैन पण पडत नसेल, नाही का? याचाच अर्थ असा की लावण्यांची चाल तुम्हाला पाठ असेल, अगदी पूर्ण आत्मसात झालेली असेल तुम्हाला, नाही का? हो. हा. आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्याही तुमच्या मुखोद्गत असतीलच ना? हो, आणि ओव्या म्हणणं आता सरावातलं राहिलेले नाहीये ना. मग त्यात काय अवघड आहे? ज्ञानेश्वरी समोर ठेवायची, ओव्या वाचायच्या आणि म्हणायच्या. हो, पण बऱ्याच वर्षांपासून आम्ही ओव्या म्हटलेल्या नाहीयेत. आणि आता सरावात नाहीयेत ना. ठाऊक आहे मला. पण मग ग्रंथ समोर ठेवून त्यातल्या ओव्या बघून म्हणा ना, लावणीच्या चालीवर. महाराज, ज्ञानेश्वरींच्या ओव्या आणि लावणीच्या चालावर कसं शक्य आहे महाराज? वाटू दे ना. तुम्ही 7 दिवस ज्ञानेश्वरीचा एक अध्याय रोज वाचायचा, त्यातल्या ओव्या म्हणायच्या, त्या मात्र लावणीच्या चालीवर. मीराबाईच्या लावण्या ऐकायच्या असतील तर हे जमवावंच लागेल. बघा, तुम्हाला जर हे मान्य असेल तर आज सोडतो मी. इकडे ज्ञानेश्वरीचा एक अध्याय संपला की लगेच तुम्हाला आज जाण्याची मुभा देतो मी. ठीक आहे महाराज, जशी आपली आज्ञा. आपण म्हणता आहात तसंच करू आम्ही. होय महाराज. स्वामी, स्वामी, अहो स्वामी, स्वामी काय? एक नाही, दोन नाही, 7 काटे. थांबा, मी काढतो. थांब बाळप्पा, राहू देत ते. स्वामी, अगदी अलगदपणे काढतो, हळूवारपणे. नको, राहू देत. मग आपण स्वामी, मग आपण असं करूया, वैद्यांकडे जाऊया. त्यांच्याकडे चिमटा असेल, ते बरोबर काटे काढतील. बाळ्या, अरे ते तसे नाही निघणार काटे. निघतील हळूहळू. वेळ आली की मग निघतील. तू नको काळजी करूस, बघशील तू. पण स्वामी, चालताना किती कष्ट होतील तुम्हाला. बाळ्या, गुरुचा मार्ग हा असाच असतो.
मला तर आता धीरच जात महाराज. महाराज आयुष्यमान भव. महाराज आपण इथे माझा तर विश्वासच बसत नाहीये. का? विश्वास न बसण्यासारखं काय आहे यार? माझे शिष्य जर इथं येऊ शकतात तर त्यांच्या गुरुनी इथं यायला काय हरकत आहे? आणि मी नर्तकी मीराबाईकडे आलेलो नाही तर माझी शिष्या मीराबाई तिच्याकडे आलोय. शिष्या? महाराज ही अशी नाचणारी बाई आणि तुमची शिष्य? महाराज मला काही संगती लागत नाही. का त्यात चुकीचं काय? नाच बघणारे, गौण पाठ करणारे, लावण्यांच्या कार्यक्रमाला जाणारे, गुरुचा आदर न ठेवणारे असे जर माझे शिष्य होऊ शकतात तर कलेची साधना करणारी एखादी नारी माझी शिष्या नाही होऊ शकत? बरं ते जाऊ दे. तुमचं काही काम होतं का इथे? काय साचरायला काय होतंय? नाही म्हणजे खरं तर महाराज आम्ही बाईंना भेटायला आलो होतो. महाराज बाईंचं इतकं गुणवर्णन ऐकलं की जिज्ञासा स्वस्थ बसू देईना म्हणून आलो. नाही पण महाराज आपली आज्ञा असेल तर आम्ही लगेच माघारी फिरतो. नाही नाही माझी ना नाही. मी तुम्हाला अडवणारही नाही. तुम्ही जरूर भेटा ना त्यांना. पण मीराबाई माझी शिष्य आहे आणि तिचा एक नियम आहे. नियम? कोणता नियम? ती आपली कला अशाच व्यक्तीसमोर सादर करते की ज्या व्यक्तीला मी अनुमती देऊन आतमध्ये धाडतो. खरं म्हणजे त्या करताच तर मी इथं थांबलोय. तुम्हाला जर आतमध्ये जाऊन मीराबाईची भेट घ्यायची असेल, तिच्या कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो ते एक काम करावं लागेल. कोणतं काम महाराज? अप्पा अण्णा, आता तुम्ही लावण्यांच्या इतक्या कार्यक्रमांना हजेरी लावता म्हणजे बऱ्याचशा लावण्या तुम्हाला पाठ असतीलच नाही का? तुम्ही बऱ्याचशा लावण्यांच्या कार्यक्रमाला जाता होय की नाही? तुम्ही त्या लावण्या येता जाता गुणगुणत असाल कारण त्याशिवाय तुम्हाला चैन पण पडत नसेल नाही का? याचाच अर्थ असा की लावण्यांची चाल तुम्हाला पाठ असेल, अगदी पूर्ण आत्मसात झालेली असेल तुम्हाला नाही का? हो. हा. आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्याही तुमच्या मुखोद्गत असतीलच ना? हो आणि ओव्या म्हणणं आता सरावातलं राहिलेले नाहीये ना. मग त्यात काय अवघड आहे? ज्ञानेश्वरी समोर ठेवायची, ओव्या वाचायच्या आणि म्हणायच्या. हो पण बऱ्याच वर्षांपासून आम्ही ओव्या म्हटलेल्या नाहीयेत. आणि आता सरावात नाहीयेत ना. ठाऊक आहे मला. पण मग ग्रंथ समोर ठेवून त्यातल्या ओव्या बघून म्हणा ना, लावणीच्या चालीवर. महाराज ज्ञानेश्वरींच्या ओव्या आणि लावणीच्या चालावर कसं शक्य आहे महाराज? वाटू दे ना. तुम्ही 7 दिवस ज्ञानेश्वरीचा एक अध्याय रोज वाचायचा, त्यातल्या ओव्या म्हणायच्या, त्या मात्र लावणीच्या चालीवर. मीराबाईच्या लावण्या ऐकायच्या असतील तर हे जमवावंच लागेल. बघा तुम्हाला जर हे मान्य असेल तर आज सोडतो मी. इकडे ज्ञानेश्वरीचा एक अध्याय संपला की लगेच तुम्हाला आज जाण्याची मुभा देतो मी. ठीक आहे महाराज, जशी आपली आज्ञा. आपण म्हणता आहात तसंच करू आम्ही. होय महाराज. स्वामी
स्वामी अहो स्वामी स्वामी काय हे? एक नाही दोन नाही 7 काटे. थांबा मी काढतो. थांब बाळप्पा, राहू देत ते. स्वामी अगदी अलगदपणे काढतो, हळुवारपणे. नको, राहू देत. मग आपण स्वामी मग आपण असं करूया, वैद्यांकडे जाऊया. त्यांच्याकडे चिमटा असेल, ते बरोबर काटे काढतील. बाळ्या, अरे ते तसे नाही निघणार काटे. निघतील हळूहळू. वेळ आली की मग निघतील. तू नको काळजी करूस, बघशील तू. पण स्वामी चालताना किती कष्ट होतील तुम्हाला. बाळ्या, गुरुचा मार्ग हा असाच असतो.